13 कोटींच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाचा शुभारंभ। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी महिला आणि बालकल्याण मंत्री तथा तिवसा विधानसभा मतदारसंघातील आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडले। सुमारे 13 कोटी रुपये निधी या वसतिगृहासाठी मंजूर करून आणण्यात ॲडव्होकेट ठाकूर यांना यश आले आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मागासवर्गीय मुलींसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत वसतिगृह बांधण्याचे प्रस्तावित होते। या वसतिगृहासाठी स्थानिक आमदार आणि काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवले आहे। या वसतिगृहाचे आज ॲडव्होकेट ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या वसतिगृहामुळे अमरावती जिल्ह्यातील आणि परिसरातील मागासवर्गीय मुलींसाठी मोठा दिलासा मिळणार आहे। मुलींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते। त्यांना राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणासाठी तसेच प्रशिक्षणासाठी विविध समस्या येत होत्या। मागासवर्गीय मुलींना कुठलीही समस्या येणार नाही। यावेळी तिवसा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष योगेश वानखेडे, नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती सौ प्रियाताई विघणे यांच्यासह तिवसा नगरपंचायतीतील अमर वानखडे, वैभव भाऊ वानखडे, पिंटू राऊत, अजय शिरभाते, मुकुंद देशमुख, सेतू देशमुख, दिलीप भाऊ काळपांडे, सतीश पारधी, नरेश लांडगे, रमेश बोरीकर, किरण भोयर, मंगेश मनोहर, उमेश मनोहर, पुरुषोत्तम वानखडे, वानखडेताई, देशमुखताई, किशोर दिवे आणि अन्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.